वाह वाह, क्या बात है, क्या बात है, क्या बात है. तुकरटवाडीच्या मंचावरती अनेक गोष्टी झाल्या, पण ही एक आगळी वेगळी गोष्ट झाली अशी पहिल्यांदाच जी जुगलबंदी आज आम्हाला बघायला मिळाली. पुणे तिथे काय उणे, ही फ्रेज सगळ्या जगाला माहिती आहे, ही म्हण सगळ्या जगाला माहिती आहे. तसंच झालंय आज या ठिकाणी. म्हणजे पुण्यात बघा ना, दोन्ही गोष्टी मिळाव्यात तसं वाटतंय मला. शर्वरीकडे बघितलं की सात्विक थाळी इतकी छान असेल, लिंबाची फोडबीट ठेवलेली थाळी असते ना तशी, आणि ताईंकडे बघितलं की एकदम झणझणीत मिरची. अशा दोन्ही गोष्टी एकत्रितपणे आज आलेल्या आहेत या मंचावरती, आणि दोघी पुण्याच्या आहेत. खरं तर इथे निळूभाऊ असते आपले दाद द्यायला, तर त्यांचा एक फेमस डायलॉग होता, बाई वाड्यावर चला. ते तुमच्याकडे बघून आत्ता काय म्हणले असेल, बाई शनिवार वाड्यावर चला. तर खरंच खूप आनंद झाला. आणि तुम्ही दोघींनी आजच्या या भागाची सुरुवात केली. खरं तर आजच्या या भागाची विशेष ओळखच तशी आहे. आजचा विषयच इतका छान आहे की आपल्या कलागुणांच्या माध्यमातून रंगभूमी गाजवणाऱ्या कर्तृत्ववान महिला ज्यांचा या मंचावरती आज आम्ही सन्मान करणार आहोत, आणि अतिशय मनापासून या मंचावरती आपण स्वागत करूयात लावणी ही कला जगभरामध्ये पोहोचवणाऱ्या सुरेखाताई पुणेकर. लावणी सम्राज्ञी म्हणून जगभरात ज्यांची ओळख आहे त्या पुन्हा एकदा या मंचावरती आज आलेल्या आहेत. स्वागत करूयात कथ्थक ही नृत्यकला सगळ्या जगभरात पोहोचवणाऱ्या आणि प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात ज्यांच्या खरं तर नृत्यानं होतच असते तशीच आजच्याही झाली, शर्वरी जेमिनीसाठी जोरदार टाळ्या. आता मी अशा एका ज्येष्ठ अभिनेत्रीला या मंचावरती आमंत्रित करणार आहे ज्यांनी आपल्या अभिनयाच्या माध्यमातून नाट्यकलेतून रसिकांची सेवा केली, त्यानंतर सिनेमातून त्यांनी रसिकांची सेवा केली, आणि आज TV सिरियलच्या माध्यमातून त्या दररोज आपल्याला भेटत असतात. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आपल्या सगळ्यांच्या लाडक्या आऊ म्हणजेच उषा नाडकर्णी यांच्यासाठी. हो, मला खरंच उषाताई जेव्हा जेव्हा येतात तेव्हा खूप छान होतं, आणि आमचा एपिसोड खऱ्या अर्थाने खुलतो. कारण तुमची कारण खुलता कळी खुले ना, तसं म्हणतात ना, एपिसोड खुलता खुले ना, म्हणून आऊंना आम्ही बोलवतो आणि आमचा एपिसोड खुलतो. आऊ मनापासून स्वागत या मंचावरती. थँक्यू. आणि आता या मंचावरती आणखीन एका महिलेला मी आमंत्रित करणार आहे. खरं तर भारूड ही कला खूप पारंपरिक आहे. संत एकनाथांनी भारूड साऱ्या जगभरात पोहोचवलं, त्यांच्यानंतर अनेकांनी ही कला जपली, आणि आज एक महिला ही कला जपत आहे याचा आम्हाला अभिमान आहे. जोरदार टाळ्यांनी या मंचावरती आपण स्वागत करूयात चंदाताई तिवाडी यांचं. आजचा एपिसोड खरंच विशेष असणार आहे, कारण ह्या सगळ्या वेगवेगळ्या कला आहेत आणि सादर करणाऱ्या सगळ्या महिला आहेत. सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि विनंती करतो, कृपया तुम्ही आमच्याबरोबर स्थानापन्न व्हा. जोरदार टाळ. बाकी तुम्ही कसे आहात, मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न मंडळी, हसताय ना? हसलंच पाहिजे, कारण परत एकदा घेऊन आलोय आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे चला वायुद्या महाराष्ट्र दौरा. तर गप्पांना सुरुवात करणार आहे उषाताईंपासून. उषाताई, अभिनयातले खरं तर सगळ्याच प्रांतांमध्ये तुम्ही काम केलंय, करत आहात. तर मला हेच विचारायचं आहे, आज उषा नाडकर्णी हे नाव घराघरात पाठ आहे, लहान मुलांपासून सगळ्यांना. एक महिला म्हणून जेव्हा तुम्ही या क्षेत्रात काम करायला सुरुवात केलीत तेव्हा किती अडचणी आल्या? मी BMCत लागले होते. मग BMC मध्ये नोटीस आली की ज्यांना गॅदरिंग मध्ये काम करायचं त्यांनी स्पोर्ट्स क्लबच्या ऑफिसकडे या. आणि नेहमीप्रमाणे झालं, ओळखीच्यांना घेतलं, आम्हाला बोलवलंच नाही. वाईट वाटलं जरा, पण देवाच्या मनात होतं की हिनी काम करावं, आणि माझ्याही मनात होतं. त्यातल्या एका मुलीचा काहीतरी प्राकृतिक असा बिघाड झाला आणि ती गेली. ती गेल्यामुळे मला बोलवले. एक मन म्हणाला जाऊ नकोस, दुसरं मन म्हणालं जा. मी तिथे गेले, काम केलं. माझं काम सगळ्यांना आवडलं. पहिलं 3 अंकी नाटक होतं, 3 नाही 2 अंकी, वराडी माणसं. असं करून माझा शिरकाव या नाटकामध्ये झाला, आणि प्रोफेशनलला त्याच डायरेक्टरनी, कारण ते मोहन तोंडवळकरांकडे काम करत होते, तर त्यांनी नेऊन दाखवलं की ही मुलगी बरं काम करते, हिला बघा तुमच्या ह्याच्यात असेल.
आणि मी तिथे पहिलं प्रोफेशनलला सबस्टिट्यूट म्हणून काम करायला गेले. म्हणजे तू नाहीये ना तर तुझं काम मी करायचं. असं करून तोंडवळणकरांकडे मला उत्तर हवंय, हिमालयाची सावली, काचेचा चंद्र अशी मी नाटकं करायला लागली. वा वा. तर आज थुकरटवाडीमध्ये हे सगळे पाहुणे आलेले आहेत आणि काय थुकरटवाडी सुद्धा सज्ज आहे तुमचं मनोरंजन करण्यासाठी. आज सुरेखाताई इथे आलेले आहेत. आमच्या सुद्धा गावात लावणीचं फड आहे. हो का? हा, आणि तिकडे सुद्धा सगळं असतं, गणगवळण बतावणी सगळं करतात ते. तर इथल्याही काही नटरंगी नार आहेत तुम्हाला भेटायला उत्सुक. तर बघूयात आमच्या गावातल्या लावणीत काय घडतं. हे आहे थुकरटवाडी गाव आणि इथे राज्य करतात थुकरटवाडी गावचे राजे चिंगम चगळे. तर सुरुवातीलाच भेटूया त्यांच्या राज्यकारभारातल्या प्रधानजींना. अरे सुरेखाताई, नमस्कार. मला ना खूप मनापासून इच्छा होती तुम्हाला भेटायची. हा हा, बघा कर्तृत्व काय असते. हा, आतापर्यंत लावणीला फक्त पुरुषांनी गर्दी केली आहे, पण फक्त ह्या मॅडममुळे बायका पण लावणीला आलेल्या आहेत. हो भाऊ, तुम्हाला सांगतो माझी बायको स्वतःची 10 वेळा तुमचा प्रोग्राम बघितला. 10 वेळा. 10 वेळा? हा. मग त्यांनी काय झालं? कुठं काय झालं, 6 वेळा तर मीच सापडलो. मग काय, इकडे लावणी घरी आल्यावर तमाशा म्हणून. पण असू द्या, काय हरकत नाही, तुम्ही आलेले आहे. तर या ठिकाणी मी आमच्या थुकरटवाडीचे राजे म्हणजे चिंगम चगडे यांना प्राचारण करतो. बेअदब, बेमुलायजा. काय बादब? अरे ते बा तुमच्याकडे राहते रे, आमच्या विदर्भात बेच राहते. बेअदब, बेमुलायजा थुकरटवाडीचे राजे जे रोज खातात चकण्यात भजे, खायला कारण भुईला भार, असा यांचा राज्यकारभार. येत आहे तो चिंगम चगळे, येत आहे तो चिंगम चगळे. तुम्हाला खरं सांगू काय, च्युइंगम चिकटला. नाही चिकटलं ते, तसं नाही ते, चिकटलं नाही. याला काय झालं, इतक्या मानाची सवयच राहिली. मान सन्मान त्याला कळतच नाही. आता बघा आयडिया, अय थुत्रीच्या ताबडतोब ये. आलो 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 आलो. खूपच. काय काचा कुठं आहे तिच्या? आता काचा चालत नाही दादा. कार्य सरकारने सांगितलंय काचलेस व्यवहार करा. त्याला कॅशलेस म्हणतात रे बाबा, काचलेस नाहीये. होय? चला राज्यकारभाराला सुरुवात करायची आहे का नाही? काचलेस आहे, मी काढून टाकलं काचा. बसा. प्रधानजी, हा बोला. मी काय म्हणतो, म्हणा. काय आहेत आपल्या राज्याचे हवा हवा कोणी केला असेल याला राजा? माझ्या मम्मीनं. असू दे, काय हरकत नाही आहे. तुम्ही आलेत आहे, बसा इथं. अजून काय तुमची सेवा करू शकतो मी? सेवा म्हणजे बघा, बरेच दिवस मनोरंजन नाही झालं. काय मनोरंजनामध्ये तुम्ही सादर करणार आहे? मी नाही म्हणलं, गवळणी कुठे आहेत? गवळणी बघितलं, हे असा राजा आहे, राज्यकारभार त्याला येणार नाही, पण गवळणची पडली आहे. काळजी करू नको, बसा. जसा सेंटर घेऊन बसा. ऑर्डर करतो. बोलवा गवळणीला. येतील ना, जरा दमानं घ्या ना. हे पुढचं पण घ्या जरा सावरून इकडे. अरे राजा आहे ना, काय चालू आहे? तुम्ही म्हणला दमानं घ्या, मी घेतलं. दमानं का? म्हणजे गवळणी येतील राजा, ते दमानं घ्या. हो, आता गवळणी येतात. आता ऑर्डर करतो. अय गवळणींनो, या, आमच्या राजाचा जीव चाललाय.
कवापासून कोणी रे तू जॉनी लिव्हर तोंडाचा कोण आहेस तू? अरे मावशी आहे मावशी. आईला माहित नाही तुमची मावशी आली. सॉरी 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 मावशी. नमस्कार बाबा, माझी मावशी नाही आहे, तमाशातली मावशी आहे. ओके ओके असं परधान्य. काय परधान्य. परधान्या? हा काही इज्जत बिज्जत आहे की नाही माझी? Correct आहे. हे असा हाडतोड करायला मी काय राजा आहे का इथला? बरोबर आहे. मग माझ्या मागे जी लावायची परधानची, समजलं? तुझ्या मागे काय लावायचं रे? नको नको तुम्ही जे जी लावले ते मी बघतो. फक्त रिमोट माझ्याकडे द्या म्हणजे झालं. जी मराठी मी मराठी आता HD मध्ये जी जी मराठी अरे टीव्ही नाही रे बाबा, परदानजी जसं असं तसं जी लावायचं असं मी म्हणतोय. हा, असं असं हा, प्रधान बोला. जी. मी काय म्हणतो पण एवढे तुम्ही सगळे रांगेत कुठे चाललेला आहात गवळणींनो? मी चाललोय ATM ला. मी चालले ATM ला. वा वा मी चाललोय ATM ला. अच्छा अच्छा. मी चाललोय डब्याला. काय डबा दळणाचा डबा घेऊन दळण्याचा डबा असा धरत्यात का गवळ? नुसतं झाकण राहील सगळं पीठ सांडल खाली असं घेत जा. मी काय म्हणतो ऍटमला चालल्यात म्हणजे कुठे चालल्यात नक्की? अरे आयटम नाही रे बाबा, एटीएम. पण ATM म्हणजे असतं काय? एटीएम म्हणजे काय असते? ज्या ठिकाणची मशीन असते त्या मशीनून आपण पैसे काढू शकतो, त्याला एटीएम असे म्हणतात. अच्छा 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 वा वा हा, हा, ATM. हा. मग त्याचा लॉंग फॉर्म काय राहतो? एटीएमचा लांब फार म्हणजे असतील तर मिळतील. बरोबर. मी आहे खरी ATM. तू कशी काय ATM? बघ की एनी टाइम मावशी. बर गवळणींनो तुमचं ATM बद्दलचं नॉलेज मला कळलंच. जे नॉलेज माहिती नव्हतं ते तुम्हाला आहे माहिती. तुम्ही जा ATM मधून पैसे काढा, पण ब्लॅक मनी साठवायचं नाही. कोणाकडे ब्लॅक मनी काळा पैसा आहे का? माझ्याकडे आहे. कसं काय? चिल्लर होती, होळीत टाकली होती, ती नंतर ब्लॅक होऊन परत आली. कोणी टाकलेली ती चिल्लर आतमध्ये? मी. तरीच तू एवढी काळी झाली. गवळणीनं त्याला ब्लॅक मनी म्हणत नाही. ब्लॅक मनी म्हणजे जो आपण भ्रष्टाचारानं कमावलेला पैसा असतो, लोकांना लुटून कमावलेला पैसा असतो, तो आपल्याकडे जर असेल तर त्याला ब्लॅक मनी म्हणतात. हा, तुझ्या ओळीतला पैसा ब्लॅक नसतो, तो पांढरा गेला का पांढरा होऊन जातो, समजला? हा. पण माझ्याकडं प्लास्टिक मनी आहे. तुम्ही प्लॅस्टिक मनी वापरता? हो. वा दाखवा. हे काय प्लास्टिक मनी? पूजा असू द्या, असू द्या. येडी आहे का ही बाई? अरे असं आहे काय? प्लॅस्टिकचे मणी नाही, मनी 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 मनी. असं? हा हा. आमच्याकडचं ATM मशीन चालत नाही. तुमच्याकडचं ATM मशीन चालत नाही का मावशे? त्याच्यामध्ये कार्ड टाकलं की ते अडकून बसतं. होय. कुठलं कार्ड टाकता तुम्ही? रेशन कार्ड. रेशन कार्ड गुतवतात का त्याच्यात? मग बंद पडेल नाही तर काय? ATM मशीन मध्ये रेशन कार्ड नाही, पॅन कार्ड टाकते. अरे काय तू राजा राज्यकारभार बुडवशील. अरे पॅन कार्ड नाही हे, त्याच्यामध्ये डेबिट कार्ड टाकतात. डेबिट कार्ड, भेट कार्ड टाकतात. लक्षात आलं का? भेट नाही रे, डेबिट. याला कोण समजून सांगणार आहे? कसं होणार मरून द्या आहे? आता ते. जाऊ दे. हा. झालं. लोकांचे प्रश्न आपण मांडले. शाबास. लोकांच्या तक्रारी मांडल्या. वा, वा. आता जरा एंटरटेनमेंटचं बोलूया. तुम्ही सगळ्यांनी आता काहीतरी छान सादर करा, हा. नाहीतर ते येतीलच. ते आल्यानंतर लय गोची होती, सगळ्यांना माहिती का नाही? आम्ही आल्याशिवाय नाचाला सुरुवात कशी काय करता तुम्ही? कुणाचा आवाज म्हणायचा? रिश्ते में तो हम तुम्हारे भाऊ लगते हे निळू फुले बाई वाड्यावर या. पाया पडू देत. बाबा खतरनाक इज्जत डॅम. बघा, आमच्या राजा इज्जत बघा. ओळखली का तुम्ही यांना? मग कोण आहे? मिथून.
काय बोलतो मिथून? मला मिथून बाई वाड्यावर चला. बराबर. मी नाही येणार. लय दिवस झाले. चला नको मी नाही येणार. नको नाही येणार. चला. नाही म्हणली नाही. तुमचं काय? मी नाही येणार वाड्यावर. एक मिनिट एक काय झालं? एक मिनिट. राजा असताना अशा गोष्टी तुम्ही इथं करू शकत नाही. बाई घाबरू नका, मी राजा आहे. बाई काय प्रॉब्लेम आहे, तुम्ही का नाही जात वाड्यावर? हे रातच्याला वाड्यावर तुम्हाला नाही नेलं त्यांना नेलं. तुम्ही कशाला हा हा काय काय होतं मग पुढं? हे मला रातच्याला वाड्यावर नेत. सांगू नका. मी नाही येणार. सांगू नका. रातच्याला वाड्यावर नेतात, सांगते. दरवाजा बंद करतात आणि बोला 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 बाई बोला. आणि हातून आवाज देतात, मी पोचलो तुझा. काय मी पोचलो सुखरूप तुझ्या घरी. तुझ्या तुम्हाला जा म्हणतात? हे कुत्र्याला घाबरते. मी नाही येणार. काय सांगितलं? म्हणून नेतृत्व वाड्यावर. आम्हाला वाटलं जाऊ दे. बाई नाही मी नाही. नाही नाही यांनाच म्हणतो. बाई जरा नाच गाण्याला सुरुवात कर. पहिले तुम्ही इथे बसा ना मग. बसा जरा बाजूला. सगळे बसा रे. या भाऊ बसा. सगळे बसा चला. शाबास. सुरू करा. आय सुरू करा. बाईला हे कोण आहे? अरे पंक्तीला बसला का तू? अरे वा. राजाच ना वा. ए मी राजा आहे. अरे का तू? सांगत जा ना मध्ये कशाला आठवण करून देते? गेले गेलेला आठवण देते. तू कशाला आठवण करून देतीस? अरे व्यायाम कसले करताय? ही कुठल्या जुगलबंदी? यांचा डान्स चांगला झाला, मला आवडला. हे तुमच्या नावाने 500 रुपये. हे तुमच्या नावाने 500. बँक मध्ये जाऊन घ्या ना. चांगलं बघा, सगळं वाईट व्यवहार झाले पाहिजे, लक्षात घ्या. आता तुम्ही काय करा माहितीये का? तुम्ही सवाल जवाब घ्या. हा द्या आता उत्तर. कोण देते? द्या. मी देते उत्तर. वा, शाबास, छान. ऐका. हा. काय आहे डुचके? डुक्कर कुठं आणलास मध्ये? मग पाण्यात डुक्कर नाही करत, पॅक पॅक नाही करत. हा मग कधी काळा कधी गोरा असतो का नाही? डराडोरा कोण करतं? ए बरोबर आहे तिचं, मी राजा आहे, मी सांगणार तिचं बरोबर. बाजूला व्हा. हे बरोबर आहे. तू बाजूला हो का? शाबास शाबास शाबास. काय काय नका ऐका, मला तुम्हाला काहीतरी मनातली गोष्ट विचारायची. राजा ऐका काय ना. करतोय? मला फक्त मनातली एक गोष्ट विचारायची. सांगा. मला सांगा, तुम्ही भाऊ कदम आहे ना?
सेम वाड्यावर कुणाला घेऊन जातो तू? दुसरा सवाल घ्या. घ्या बाई सवाल मी तुम्ही. विचारते सवाल. अवकाळ झालं. परत कुठं डुक्कर आणलास? अगं डुक्कर पाण्यात चालताना कसा आवाज होतो? टप 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 असं होतो का नाही? मग 3 महिन्याचा मुक्काम करतो का नाही? चिखलात राहतो का नाही तो? बिनसोंडेचा असतो का नाही? मग डुक्करच. हे उत्तर बरोबर बरोबर आहे. आता मी प्रश्न विचारणार. अरे वा, राजा प्रश्न विचारते. प्रश्न. हुशार पोरी सांग की पटापटा. ऐका मला आलंय उत्तर ऐका. उत्तर ऐका. आता येणार आहे सुरेखाताई तुमच्याकडे. खरं तर लावणी ही कला खूप पारंपरिक आहे, ती तुम्ही जपता. कला इतकी सुंदर आहे, पण तितक्याच त्यात अडचणी सुद्धा होत्या आल्या असतील. तर एक महिला म्हणून या सगळ्या अडचणींना सामोरं जाताना काय वाटत होतं आणि कशा प्रकारे तुम्ही खंबीरपणे उभ्या राहिला? थिएटर शो करायला लागलो, पण बुकिंग नव्हतं. नटरंगीनार या कार्यक्रमाला बुकिंग नव्हतं. मुली यायच्या माझ्याकडे, तर सगळे बाकीचे कॉन्ट्रॅक्टर आणि प्रोड्युसर काय म्हणायचे, तमाशातली बाई येते, तिच्या संगती मुली कशाला जातात. मग मुलींनी काय करायचं, मग हडपसरला सोलापूरकडे शो असला की त्यांनी सांगायचं आम्ही बालगंधर्वला नाही येणार तुमच्या गाडीत बसायला, आम्ही हडपसरला येतो आणि तिथे तुमच्या गाडीत बसतो, कारण आम्हाला इथे लोक नावं ठेवतील ना. आणि एक टायमाला अशी परिस्थिती व्हायची की आता सोलापूरला बुकिंग नाही झालं, मग आता काय करायचं, गळ्यातले दागिने किंवा हातात अंगठी काय असेल ते ठेवायची, बापरे, किंवा मोडूनच टाकायचे आणि मग लोकांना जेवणाला पैसे द्यायचे. 1.5 ते 2 वर्ष बुकिंग नव्हतं. पण ह्या लावणीच्या जीवावरती जे लोक नावं ठेवत होती, जे लोक तमाशातली बाई म्हणत होते, आज तेच लोक मॅडम मला म्हणतात. वा, एक पासपोर्टचा पण किस्सा घडला होता काहीतरी, पासपोर्ट ऑफिसचा. तो काय होता तिकडे? मी कॉन्सुलेटमध्ये गेले, कॉन्सुलेटमध्ये त्या साहेबांनी मला ओळखलंच नाही. त्याच्यापाशी पेपर होता, त्या पेपरमध्ये माझे 4-5 फोटो असे वळीने लावलेले होते, म्हणजे 16,000 देखणीचे, याचे त्याचे त्यांनी जपून ठेवलेले होते. आणि तो सुद्धा माझा फॅन होता. तर मला म्हणला आप कौन है? म्हणलं मी सुरेखा पुणेकर आहे. अरे झूठ बात कर रहे आप, ये देखो मेरे पास पेपर है, ये कैसी है और आप कैसी है? मी म्हणलं साहब मैंने मेकअप नहीं किया है, मैं अभी मेकअप करूँगी ना तो वैसा ही दिखूंगी मैं,
लेकिन अभी मेकअप नहीं है तो कैसा क्या तुम बोल रहे नहीं? तो बोल रहे तो आप बोलती है ना आप सुरेखा पुणेकर आहे, बताओ गाना बोल के बताओ. अरे बापरे, तिकडेच? हा मग या रावजी थोडंसं गायलं ना. आणि त्याने आवाज ऐकून मग त्याने विजा दिला मला. वा वा साहेब गाया. तर थुकरटवाडीमधला हा विशेष भाग आज रंगलेला आहे आणि सगळ्या थुकरटवाडीतल्या ग्रामस्थांची अशी इच्छा आहे की आज जर थुकरटवाडीत सुरेखा पुणेकर जी आलेले आहेत म्हटल्यानंतर या मंचावरती काहीतरी झालंच पाहिजे. काय बरोबर ना? आणि आता येणार आहे चंदाताई तिवाडी तुमच्याकडे. तुमच्या येण्याच्या अगोदरच मी म्हटलं की भारूड ही कला खूप पारंपरिक आहे. समाज प्रबोधन करण्यासाठी संतांनी सुद्धा या कलेच्या माध्यमातून प्रसार केला होता आणि त्यानंतर तुम्ही ही कला आता पुढे चालवताय. पण आजच्या काळामध्ये हे भारूड सादर करत असताना किती कष्ट घ्यावे लागतात? मला तर खूप अडचणी आल्या. लहान वयात 3 मुलं झाली, घरचा प्रपंच खूप जेमतेम होता, गरिबी होती, त्यामुळं मी खूप खचून गेले होते. अच्छा. आणि मला TB सारखा दीर्घ आजार झाला होता. त्या TBच्या आजारामध्ये मला ज्या रूममध्ये ठेवलं होतं ती खोली होती नगरेश्वर मंदिराची, सोलापूरच्या तुळजापूर वेसेतली. बर. आणि त्या मंदिरात चाललेले सप्त्याचे, टाळाचे, मृदंगाचे आवाज मला बिछाण्यात पडल्या पडल्या यायचे. बर. पण ते टाळ आणि मृदंग ऐकले आणि दुण्णा महाराजांच्या, संत दुण्णा महाराजांच्या कीर्तनाने त्या 7 दिवसाच्या सप्त्यामध्ये मला जरा एक काहीतरी प्रेरणा मिळाली. मला माझंच भांडण सुरू झालं की आपण या बिछाण्यात फक्त मरायची वाट बघतोय. 3ऱ्या स्टेपची TB ग्लॅन्स होत्या मला. बापरे. आणि डॉक्टरांनी सांगितलं होतं की काय यांना फक्त आता घरात औषध पाणी करा. बर. मी एके दिवशी ताडकन, दुसराच दिवस होता त्या सप्त्याचा, आणि उठले. मला दाराची कडी लावायची ताकद नव्हती. मी तसंच दार पुढं केलं. मी मंदिरात गेले पण बाहेरच्या पायरीवरच बसले, थकून गेले तिथं चालतपर्यंत. आणि कीर्तन ऐकलं
पण उठता येईना. मला 4 बायकांनी उठवून धरून घरी सोडलं. जसं बुडणाऱ्या माणसाला काडीचा आधार मिळतो तसं ते गायन आणि ते कीर्तन, मला कीर्तनातून जगण्याची उमेद मिळाली आणि ते 5 अभंग माझे पाठ झाले. अंथरुणात पडल्या पडल्या मी रोज म्हणायची, मी याला चमत्कार म्हणणार नाही, पण त्या गाण्यामुळं माझ्या फुफ्फुसांना व्यायाम मिळत गेला, मला आनंद मिळत गेला. यातून माझं औषध पाणी मी सगळं बंद करून टाकलं आणि त्या दिवशीपासून त्या 5 दिवसानंतर गाणं, भजन, कीर्तन, 30 वर्ष दिंडी केली. वा वा. तर आज आपल्या मंचावरती चंदाताई तिवाडी आलेल्या आहेत आणि भारूड करण्यामध्ये त्यांची ख्याती आहे. तर आज त्या या मंचावरती आलेल्या आहेत म्हटल्यानंतर त्यांच्याकडून तर काहीतरी ऐकण्याची खूप इच्छा आहे. आता मी येणार आहे शर्वरी तुझ्याकडे. शास्त्रीय नृत्य कला खूप मोठा अभ्यास आहे आणि हे खूप मोठं क्षेत्र आहे आणि त्यामध्ये तू नाव कमावतेस आणि सगळीकडे तुझ्यामुळे नवीन मुलीसुद्धा हे शिकू लागलेल्या आहेत. काय सांगशील तुझ्या प्रवासाबद्दल आणि तुला आलेल्या अडचणींबद्दल? बिंदास हा चित्रपट जेव्हा माझ्या आयुष्यात आला, मी ते सांगायला माझ्या गुरूंकडे गेले, मला अजून आठवतंय. तर मी पूर्ण कथानक त्यांना सांगितलं, त्यांनी ते ऐकलं आणि त्यांनाही जाणवत होतं की ही खूप चांगली संधी आहे. कर असं त्यांनी जेव्हा मला सांगितलं ना, तेव्हा कुठेतरी मी त्यांच्या डोळ्यामध्ये ही भीती पाहिली होती की ज्या मुलीवर 12 वर्ष मेहनत घेतलेली आहे शास्त्रीय नृत्यासाठी, तर अभिनय हे क्षेत्र असं आहे की ते तुम्हाला एका रात्रीत प्रसिद्ध करतं. तिथे शास्त्रीय नृत्यापेक्षा पैसाही जास्त आहे, ग्लॅमर पैसा दोन्ही जास्त आहे. तर आता ही मुलगी कदाचित आपलं क्षेत्र बदलणार, ही कुठेतरी मी भीती त्यांच्या डोळ्यात पाहिली होती. पण मी त्यांना आश्वासन दिलं होतं की रोहिणीताई, नृत्य हे माझं पहिलं प्रेम आहे आणि मी त्याच्याशी काही झालं तरी तडजोड करणार नाही. मी अभिनयाच्या क्षेत्रात वाहवत जाणार नाही. मला समाधान देणाऱ्या मोजक्याच गोष्टी मी करीन. 2008मध्ये संगीत नाटक अकादमीचा मला उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार मिळाला कथकसाठी. माझ्या गुरूंच्या हयातीत मी त्यांना हे समाधान देऊ शकले की त्यांची मुलगी नॅशनल लेवलवर त्यांची एकतरी शिष्या पोहोचली आहे. तर मला त्याचा आनंद नक्कीच आहे. शर्वरी, शास्त्रीय नृत्यामध्ये तू पारंगत आहेस. आमची अशी इच्छा आहे की या मंचावरती आज तुझ्याकडून काहीतरी बघायला मिळावं.
तर खूप छान वाटलं की आजच्या भागात ह्या सगळ्या पाहुण्या आपल्याकडे आल्या. या सगळ्या पाहुण्यांना मिळते एक आठवण भेट. तर मंडळी, आपल्या आजूबाजूला नक्की एक झाड लावा हाच संदेश देत घेतोय आजच्या भागापुरता निरोप. भेटूयात पुढच्या भागात. पाहत रहा आपला आवडता कार्यक्रम ज्याचं नाव आहे चला हवा उद्या महाराष्ट्र दौरा.